एक मोठी बातमी आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये धर्म विचारून एका युवकाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। अशातच शहरामध्ये अनेक संघटनांकडून शहर बंदची देखील हाक देण्यात आली आहे। त्यामुळे सकाळपासून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या खामगाव इथे एका तरुणाला धर्म विचारत मारहाण करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये एका दलित तरुणाला बेदम अशी मारहाण करण्यात आलेली आहे। स्वयंघोषित काही हिंदू नेत्यांनी ही मारहाण केली आहे। मारहाण एवढी आक्रमक स्वरूपाची होती की त्यामध्ये त्या दलित तरुणाचा जो नाकाचे हाड जे आहे ते या ठिकाणी तुटलेला आहे आणि डोळा देखील निकामी झालेला आहे। त्यामुळे आता बहुजन समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण देखील या ठिकाणी चित्र बघू शकता। हे संपूर्ण हजारो कार्यकर्ते जे आहेत, बहुजन समाजाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत। स्वतःला हिंदू नेता म्हणून घेणारा रोहित पगारिया जो आहे तो हा मुख्य आरोपी आहे आणि या आरोपीला अटक करण्यात यावी अशा प्रकारची प्रमुख मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते। सकाळपासूनच या ठिकाणी हजारो बहुजन समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत आणि आज खामगाव बंदची हाक दिली होती। त्यांच्या हाकीला खामगावकरांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आणि 100% खामगाव बंदला या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे। त्यामुळे आता खामगाव ही परिपूर्ण बंद आहे। मात्र जोपर्यंत मुख्य आरोपी रोहित पगारिया याला अटक होत नाही तोपर्यंत रस्ता सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या ठिकाणी बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून हाच रोहित पगारिया एक दादागिरी खामगाव शहरावर करत होता, त्यावर कुठेतरी वचक बसावी हीच मागणी या ठिकाणी आता सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे। एका दलित तरुणाला या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आलेली, अजूनही आरोपी अटक नाही। त्यामुळे जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत रस्ता सोडणार नाही अशा प्रकारची आक्रमक भूमिका जी आहे ते बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।